रत्नागिरी पोलीस आणि पत्रकार यांचा क्रिकेट सामना ठरला लक्षवेधी। रत्नागिरी मुख्यालयाच्या पोलीस मैदानावर रत्नागिरी पोलीस अधिकारी आणि पत्रकार यांचा क्रिकेटचा विशेष सामना आयोजित करण्यात आला होता। हा सामना लक्षवेधी ठरला आणि या अटीतटीच्या सामन्यात पोलीस अधिकाऱ्यांनी विजय मिळवला। रत्नागिरीच्या मुख्यालयाच्या पोलीस मैदानावर झालेल्या पत्रकार आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या क्रिकेट सामन्यात पत्रकारांनी नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण स्वीकारलं, तर पोलीस अधिकाऱ्यांनी फलंदाजी करत 114 धावा केल्या। यामध्ये पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी फलंदाजी करत षटकार ठोकले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला। या सामन्यात वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभूते, आरपीआयचे रामदास पालशेतकर, एपीआय दुर्गेश शेलार, धोंडगा, पीएसआय सागर पवार आदींसह अनेक अधिकारी सामील झाले होते। आपण पाहणार आहोत यातील काही क्षणचित्रे। पोलीस अधिकाऱ्यांनी चांगली फटकेबाजी करत चांगल्या धावा केल्या आणि सर्व पत्रकार संघासमोर एक मोठं आव्हान उभं केलं। या आव्हानाचा सामना करण्यासाठी पत्रकार हेमंत वणजू यांनी चांगली व्यूहरचना केली, त्याला साथ दिली प्रणव पोळेकर आणि सचिन देसाई यांनी। पोलिसांचे आव्हान पेलत फटकेबाजी करत अंतिम टप्पा गाठण्याचा प्रयत्न सर्वांनी केला। यामध्ये चांगली फलंदाजी केली ती सचिन नेवरेकर यांनी। या सामन्यामध्ये मुश्ताक खान, विजय पाडावे, राजा चव्हाण, प्रणाली पाटील, राजेंद्र चव्हाण, प्रकाश वराडकर, सुदीप जाधव, सचिन बोरकर यांनी चांगली फलंदाजी करत पोलिसांनी उभारलेला डोंगर गाठण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी अंतिम क्षणी झेल घेतल्याने पत्रकार संघाला विजय मिळवता आला नाही। मात्र उपस्थित पोलीस कर्मचारी आणि गॅलरीत बसलेले शहरवासी यांनी दिलेली दाद यामुळे हा सामना उत्तरोत्तर रंगत गेला। आपण पाहणार आहोत यातील काही क्षणचित्रे। या सामन्यात चांगला परफॉर्मन्स दाखवल्याने पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी त्यांना बक्षीस देऊन गौरवलं। यावेळी रत्नागिरीचे नगरसेवक पत्रकार किशोर मोरे यांनी आणि पोलीस अधीक्षकांनी मार्गदर्शन केलं। रत्नागिरी शहराच्या पोलीस हेडक्वार्टरवरती आज तो पत्रकार विरुद्ध पोलीस बांधव असा जो सामना झाला, तो सामन्या शेवटापर्यंत कोण जिंकेल हे कळत नव्हतं, पण अखेरच्या क्षणी पोलीस अधीक्षकांनी जे काही महत्वपूर्ण जे काही कॅचेस पकडल्या त्यामुळे त्यांनी आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय। खरं तर पत्रकार आणि पोलीस हे नातं जेवढ्या चांगल्या प्रकारे ज्यावेळेस काम करतं तेव्हा समाजातल्या अनेक गोष्टींना सुद्धा दोन्ही बाजूने न्याय दिला जातो अशी एक भावना नेहमीच पटली जाते। आणि आज खऱ्या अर्थाने पत्रकार आणि पोलीस यांच्या माध्यमातून पत्रकारांनी चांगल्या प्रकारचा खेळ केला आणि पोलीस अधीक्षकांनी नुसतं केवळ कायदा आणि सुरक्षेबरोबर आपण एक उत्कृष्ट खेळाडू आहोत हे सुद्धा पत्रकारांना दाखवून दिलं। त्याबद्दल मी त्या पत्रकार संघातर्फे होता त्यावेळी पत्रकार विरुद्ध पोलीस असा व्हॉलीबॉल सामना ठेवण्याची आम्ही तयारी केली होती। त्याचं कारण होतं की व्हॉलीबॉलचा सामना तेवढ्याच छोट्या कालावधीत लवकर संपून जातो, पण त्यावेळी पत्रकार बांधवांतर्फे एक रिक्वेस्ट करण्यात आली होती की क्रिकेटचा सामना ठेवण्यात यावा आणि सुसंवाद राहावा, कारण हे दोन्ही घटक समाजासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत। त्या हेतूने हा सामना आपण ठेवला होता। या सामन्याला भरभरून प्रतिसाद पत्रकार, पोलीस, दर्शक सर्वांनी दिलेला आहे, त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो। क्रिकेटच्या या सामन्यामुळे पोलीस आणि पत्रकार यांचं नातं पुन्हा एकदा दृढ झालं। मात्र हाच जिव्हाळा कायम टिकावा आणि रत्नागिरीचा सर्वांगीण विकास साधला जावा हीच अपेक्षा